The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11च्या फर्स्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक वारसा असलेल्या नाशिकला अत्याधुनिकतेचा स्पर्श देणारे डायनामिक एंटरप्रेन्योर द केन्सिंग्टन क्लब अँड मते इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डिरेक्टर श्री विक्रांतजी मते हे आहेत आपले आजचे मान्यवर अतिथी. विक्रांत यांचे इलाइट क्लबचे व्हेंचर नाशिकची विकसित होत असलेली संस्कृती दर्शवते. याबाबत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी. या पॉडकास्टच्या माध्यमातून सुरू करूया नाशिकचा नवा प्रवास. नमस्कार, परत आलोय भेटायला. मी नितीन उपासनी. पूजा प्रसूनच्या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आजच्या या परत पहिल्या सीझन मधल्या नंतरच्या एपिसोड मध्ये पुन्हा स्वागत. एक एपिसोड झाला आणि तुमच्याकडून आलेल्या सूचना, तुमच्याकडचा आलेला प्रतिसाद एका वेगळ्या शिखरावरती घेऊन गेला. नाशिकमध्ये काय नाहीये, नाशिकमध्ये एक पोटेन्शियल आहे विविध व्यक्तिमत्वांचं. नाशिकमध्ये अशा पर्सनॅलिटीज आहेत की ज्यांनी आपल्या त्या सेक्टरमध्ये स्वतःचं असं स्थान श्रमसंस्काराने स्वतःच्या हिमतीवरती उभं केलेलं आहे. आणि मग असे काही विषय की जे आपल्याला नाशिकच्या विकासामध्ये उपयोगी आहेत, असे काही विषय की जे नाशिकच्या विकासाला एक नवीन दिशा देतात, विचार देतात, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजला भेटतोय. आजची पर्सनॅलिटी सुद्धा वेगळी आहे, कारण तुमच्याकडनं आलेल्या सूचनामध्ये एक महत्वाचा होता की नाशिक हे टुरिस्ट हब आहे. मग या टुरिस्ट हब होण्यासाठी त्याला नेमकी दिशा देताना हॉस्पिटॅलिटी कशी असावी, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. पण या अतिथींना नाशिकमध्ये आल्यानंतर एक वेगळं वातावरण, एक पोषक वातावरण मिळावं अशी अपेक्षा तुमच्याकडनं मिळाली. आणि मग हा एक नवीन विषय घेऊन एका नवीन व्यक्तिमत्वाला घेऊन आलो. व्यक्तिमत्व काय आहे? तरुण उमद नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे. खरं म्हणजे मी जसं तुमच्याशी बोलताना नेहमी बोलतो की भारत हा युवा वर्गांचा देश आहे. सर्व विश्वामध्ये सगळ्यात तरुण असलेला आपला हा देश आजच्या मितीला नेतृत्वाकडे वळतोय. आणि हे नेतृत्व फक्त तेच नाही, तो विविध स्टार्टअप असू दे, वेगवेगळे विषय असू दे, त्याच्यामधलं त्यांचं असलेलं पोटेन्शियल, त्यांची असलेली कल्पकता आणि त्या कल्पकताला स्वतःच्या कष्टांची, स्वतःच्या आत्मविश्वासाची जोड देऊन जे क्षेत्रामध्ये एक स्थान उभं करतं, असं एक वेगळं व्यक्तिमत्व आज आपण घेऊन येतोय. आज हॉस्पिटॅलिटी हा विषय घेऊन जेव्हा तुमच्याकडे येतो आहे, तेव्हा जी पर्सनॅलिटी आहे, या पर्सनॅलिटीचं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत भारतात झालं, पण MBA साठी परदेशात शिक्षण घेतल्यानंतर भारताची ओढ, या मातृभूमीची ओढ, त्यातल्या त्यात नाशिकची ओढ स्वस्त बसू देत नव्हती. आणि मग मी तिथलं जे शिक्षण घेतलेलं आहे ते नाशिकसाठी मला डेव्हलप करताना कुठे उपयोगी पडेल, नेमकं मला काय करता येईल, मला त्याला कोणती दिशा देता येईल, या विचाराने भारावून गेलेला हा युवक पुन्हा नाशकात येतो काय आणि येऊन स्वतःच असं वेगळं हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये स्थान निर्माण करतो काय. खरं त्याच्या बॅकग्राऊंडला गेल्यानंतर लक्षात असं येतं की वयाच्या 17व्या वर्षी पुण्यामध्ये फक्त 17व्या वर्षामध्ये वडिलांचा असलेला एस्टॅब्लिश बिझनेस जो आहे, जो व्यवसाय आहे, हा पूर्ण टेक ओव्हर करण्याचं सामर्थ्य त्याने ठेवलं. आधी प्रायोगिक तत्वावरती वडिलांनी त्यांना शिपायाच्या हाताखाली काम करून तू स्वतःला घडव असं सांगितलं. आणि 2 वर्षामध्ये वडिलांनी सांगितलं की हा बिझनेस, हे सेक्टर आता तुला सांभाळायचंय. इतका कॉन्फिडन्स, एवढं त्या युवाची तयारी लक्षात अशी आली. आणि म्हणून आजच्या पॉडकास्ट मध्ये संबंधितांना या व्यक्तिमत्वाला तुमच्या समोर आणलं. मग कोण आहे? तर जसं मी तुम्हाला म्हटलं की बीकॉमचं शिक्षण नाशकात घेतल्यावर MBA परदेशात झालं. परदेशातून परत नाशकात आल्यानंतर केन्सिंग्टन क्लब सारख्या एका उत्कृष्ट क्लब, जिथे आदरातिथ्याचं एक वेगळं नाव आहे, जिथे हॉस्पिटॅलिटी एक वेगळ्या सेक्टर मधून आपल्याला लक्षात येईल की वेगळंच आहे. आणि केवळ तिथेच नाही, राजकारणाचा पिंड होता. 5 वर्ष राजकारणामध्ये नेतृत्व करताना अतिशय चांगलं काम, विकासाचं, नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाचं एक वेगळं पान त्यांनी लिहिलं. पण जे काही बघितलं
जे काही अनुभवलं, जे काही अभ्यासलं आणि जे काही त्यांना भविष्यात दिसलं त्याच्यातून सडन राजकारणातून बाजूला होऊन सामाजिक चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. ही सामाजिक चळवळ केवळ एका सेक्टर पुरती थांबली नाही, जसं मी म्हटलं की हॉस्पिटॅलिटी पुरती नाही थांबली. ही सामाजिक चळवळ थांबली आरोग्य, शिक्षण आणि वेगवेगळ्या अँगलने जिथे जिथे समाजाची गरज आहे अशा ठिकाणी. म्हणजे आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ही हॉस्पिटॅलिटीची बेसिक कन्सेप्ट जरी असली किंवा मानत असलो तरी भुकेल्याला अन्न देणं किंवा गरजवंतांना अन्न देणं, त्यानंतर गरजवंतांना शिक्षणाच्या सुविधा देणं, म्हणजे ते आर्थिक असू देत किंवा त्यांना पायाभूत सुविधा असतील त्या देऊ देत. आणि निवाराच्या पलीकडे जाऊन ज्या ज्या लोकांना हेल्थमध्ये, आरोग्यामध्ये काही गरज आहे, मार्गदर्शनाची असेल, प्रत्यक्ष त्यांना सेवा देण्याची असेल, अशा एक म्हणजे ज्याला म्हणता येईल की मोठं विजन घेऊन आज हा तरुण चळवळ उभी करू पाहतोय. आणि मला असं वाटतं की आपण त्या विचारांमध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रत्यक्ष ऐकल्यानंतर लक्षात असं येईल की आपल्यालाही या चळवळीचा हिस्सा बनता येईल का. मी जेव्हा ऐकत होतो, मी जेव्हा अनुभवत होतो, मी जेव्हा त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्या टप्प्यामध्ये सुद्धा असं वाटत होतं की या युवा वर्गाबरोबर आपण जर काम केलं, या चळवळीचा एक छोटासा कार्यकर्ता जर आपण बनलं तर एक मानसिक, एक आत्मिक समाधान मिळेल. मग ही चळवळ नेमकी कोणती आहे, या चळवळीमध्ये त्यांचं योगदान असं काय, विजन काय आहे, नाशिकच्या विकासामध्ये त्यांना पुढे करावयाचं काय आहे आणि आजपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे हे आपण आज आपल्या पॉडकास्टमध्ये त्यांच्याशीच बोलून ऐकूया. आणि म्हणून मी या ठिकाणी बोलवतो श्री विक्रांतजी मते, माजी नगरसेवक, सामाजिक राजकीय नेतृत्व असलेला अशा व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधूया. नमस्कार विक्रांतजी, वेलकम टू अवर शो. थँक्यू. खरं म्हणजे आपण यापूर्वी पण भेटलेलो आहोत. एक वेगळ्या एनर्जीने तुम्ही आता वेगवेगळं काम करता आहे. आणि मी जसं म्हटलो की नाशिक हे पौराणिक संदर्भाचं जरी होतं तरी आज इंडस्ट्रीयल आणि एज्युकेशनल आणि ऍग्रिकल्चरल मध्ये मोठ्या प्रमाणात झेप घेतलेली आहे. नाशिकला 12 वर्षाचा कुंभमेळा होतो, म्हणजे तिथे संस्कृती प्रधान असलेल्या या शहरामध्ये पर्यटन पण आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही स्वतःच एक हॉस्पिटॅलिटी मध्ये नेमकं नवीन कन्सेप्ट जी आणलेली आहे त्याबद्दल आधी सांगा. पहिले तर तुमचे आभार मानतो की मला तुम्ही या ठिकाणी बोलावून संधी दिली. अशी बेसिकली आम्ही हॉस्पिटॅलिटीमध्ये केन्सिंग्टन क्लब जेव्हा आपण सुरुवात केली तर थोडी पार्श्वभूमी देतो. आम्ही यापूर्वी 99 पासून हॉस्पिटॅलिटीमध्ये होतो. नंदनवन लॉन्स नावानी जी काय मंगल कार्यालय आहे तिकडे जवळपास आपण दरवर्षी एक 150 ते 250 लग्न करायचो. तिथे एक ते 1.5 ते 2 लाख लोकांना जेवू घालायचो. सो हॉस्पिटॅलिटी हे आमच्या कुटुंबाला नवीन नव्हतं. अच्छा. केन्सिंग्टन क्लबचं जर सांगायचं झालं तर बेसिकली लंडनहून परत आल्यानंतर स्वाभाविक आहे, सर शिक्षण पूर्ण झालं होतं, लग्न जेव्हा झालं होतं माझं, आणि मग संध्याकाळी जेव्हा फॅमिली बरोबर आपण वेळ घालवायचा असतो तर फॅमिली बरोबर वेळ घालताना लक्षात आलं नाशिकमध्ये की पूर्वीची लग्ना अगोदर आपण कुठल्याही कट्ट्यावर मित्रांबरोबर कसाही वेळ आपण घालवू शकतो, पण जेव्हा एक आपली फॅमिली बरोबर असते त्यावेळेस असं एक ठिकाण की जिथे सगळ्यांना काहीतरी करायचं एक साधन असेल. सो लंडनला असताना सर असे खूप क्लब्स मी बघितले होते, स्पोर्ट्स क्लब्स होते, जिथे लोक काम सुटलं का ते त्या पूर्ण फॅमिलीला क्लबमध्ये भेटणार, ते मुलगा त्याची ऍक्टिव्हिटी करणार, बायको त्याची ऍक्टिव्ह करणार, वडील त्यांची ऍक्टिव्हिटी करणार आणि मग घरी जाताना ते एकत्र जाणार. असं नाशिकमध्ये आय थिंक वी आयडेंटिफाईड अ गॅप ओव्हर देअर. वी थॉट दॅट दिस इज व्हॉट नाशिक रिअली नीड्स. आणि मग त्या हिशोबाने 2012 साली थोडासा रिसर्च करायला सुरुवात केला. भारतात जेवढे काय क्लब्स असतील 40-42 क्लब्सला आम्ही व्हिजिट केलं. म्हणजे राईट फ्रॉम बॉम्बे जिमखाना, वेलिंग्टन असेल, सीसीआय असेल, पुणा क्लब असेल, बोट क्लब असेल, अहमदाबादला राजपथ असेल, कर्नावती असेल, दिल्ली क्लब असेल, कलकत्ताला टॉलिगन्स क्लब असेल. तर या सगळ्या क्लब्सला व्हिजिट करून लक्षात आलं की नाही, हाच प्रोडक्ट आहे जो नाशिकमध्ये आपल्याला चालू शकतो. एक असं ठिकाण जिथे संपूर्ण कुटुंब येऊन, दिस इज अ प्लेस वेअर everybody can do their own stuff also, but they can all come together and be together also. So that was the whole idea of starting the Kensington Club.
आणि जर क्लबचा थोडी इतिहास दिला तर हा तसा म्हणजे भारताला ही कॉन्सेप्ट ब्रिटिशांनी दिलेली आहे. तुम्ही भारतात जेवढे काही क्लब्स आहेत त्याची जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली तर 1875 पासून ते 1925 पर्यंत मेजॉरिटी क्लब स्थापन झालेले आहेत ते ब्रिटिशांनीच केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक त्याचं आर्किटेक्चर देखील हे थोडंसं ब्रिटिश कलोनियल आर्किटेक्चर आहे. म्हणजे टिपिकल कौलारू रूफ, पांढरे भिंत, इलॉंगेटेड बिल्डिंग्स, ग्राउंड+2 मॅक्सिमम असे स्ट्रक्चर्स. तर त्यामुळे आम्ही पण क्लब करताना असं विचार केला की आपण करताना त्याच स्टाईलवर ते करूया. केन्सिंग्टन क्लब हे नाव जे आम्ही ठेवलं तर बेसिकली मी लंडनमध्ये शिकत असताना मी त्या एरियामध्ये राहत होतो आणि तो माझा आवडता एरिया होता, म्हणून त्याला ते केन्सिंग्टन क्लब, माझी ती लंडनची आठवण म्हणून हे ते नाव आम्ही ते दिलं होतं. म्हणजे तुमचा हा लग्नाचा अनुभव जो होता हा तुम्हाला या क्लबच्या याच्यासाठी निश्चित उपयोगी पडला. पण मला हे माहित आहे, म्हणजे माझ्या जे ऐकण्यात आलेलं आहे की बेसिकली फार बालवयातच तुमच्यावरती श्रम, म्हणजे त्याला कष्ट म्हणता येईल की श्रमसंस्कार त्याला म्हणता येईल, हा वडिलांनी केला होता आणि त्याचा काहीतरी परिणिती याच्यात झाला असं वाटतं. ऍब्सोल्युटली सर. आज मी जे काय करू शकलेलो आहे, आज मी जिथे कुठे आहे, मला वाटतं त्याचं 99.99 क्रेडिट हे माझ्या वडील प्रकाश मते यांना जात आहे. त्यांनी घडवलेले संस्कार, त्यांनी दिलेलं शिकवण, याच्यामुळेच आज जे काय आम्ही ते करू शकलेलो आहे. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी कमवलेली 30-35 वर्षातलं जे काय नाव असेल, जे काही इस्टेट असेल, जे काय त्यांनी एक बिझनेस कमवला होता, तो एका क्षणाला आपल्या मुलाच्या हातात स्वाधीन करणं हे सोपं नाही. आणि ते स्वाधीन करताना अशा पद्धतीने करणं की त्याच्यानंतर एकदाही त्याच्या ढवळाढवळ नाही, एकदाही त्याच्याविषयी विचारणं नाही, किंवा एकदाही तू काय करतोयस किंवा कसं करतोयस किंवा कुठे तू इथं चुकतोयस याविषयी शब्द पण नाही. सर, इतक्या मोठ्या पद्धतीने जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास टाकते तर डेफिनेटली ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते की ती तुम्हाला व्यवस्थित पार पाडावी. पण हा संस्कार त्यांनी, म्हणजे तुमच्यावरती जबाबदारी वयाच्या कितव्या वर्षी दिली? सर, मी 9वी झालेलो होतो तेव्हापासून त्यांचा नियम होता की विक्रांत 2 महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या असतात, 1 महिना तुम्ही ऑफिसमध्ये घालवायचा, 1 महिना तुम्हाला जे करायचे ते म्हणजे साधारणतः 15व्या वर्षी. येस. आणि ऑफिसमध्ये पण काम करत असताना जो ऑफिसचा शिपाई आहे, जो ऑफिसचं साफसफाई आणि चहा पाणी एवढं बघतो, तर त्याच्या हाताखाली आम्ही काम करायचं. सो बेसिकली ही वॉन्टेड अस टू लर्न फ्रॉम द बेसिक्स. म्हणजे जे तुम्ही त्यांचा व्यवसाय जमिनी घेणे विकणे होता ते म्हणजे ते तुम्ही नंतर शिका. पहिले आलेल्या ग्राहकाचं समाधान कसं करायचं, स्वच्छता असणं हे किती महत्वाचं आहे, तुम्हाला कुठल्याही गोष्ट, कुठलंही काम छोटं नाही. आय थिंक हे संस्कार त्यांना आम्हाला शिकवायचे होते आणि त्याच्यासाठी त्या शिपायाच्या हाताखाली त्यांनी आम्हाला कामाला ठेवलं. म्हणजे हा खरंच मोठा संस्कार आहे. कारण आज कष्ट आणि श्रम याच्यापासून कुठेतरी मला असं वाटतं युवा वर्ग दूर जातोय आणि मग कष्टातून उभं राहिलेलं हे जे आज क्लब आहे हा तर त्याचा मास्टरपीस आहे. पण मग हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये येण्याचं हे तर रिझन कळालं, पण नाशिक आणि हॉस्पिटॅलिटी हा कन्सर्न कसा तुम्ही सांगा? सो बेसिकली नाशिक अशा स्टेजला आहे की आता सगळंच ग्रोथ, सगळ्याच सेक्टरमध्ये ग्रोथ होते. इंडस्ट्रियल ग्रोथ होती, एज्युकेशनल होतीये, ऍग्रिकल्चरल होतीये, रेसिडेन्शियल होती. आता नाशिकमध्ये फक्त नाशिककर नाही राहिले. आता नाशिकमध्ये सगळीकडनं लोक, पुन्हा मुंबईचे लोक आता नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा विचार करतात. आज जी लोक पुण्यात आणि मुंबईत मिस करतायत ते म्हणजे नाशिकचं वातावरण, क्लायमेट. आजही नाशिकमध्ये 5 किलोमीटर किंवा 5 मिनिटं जरी तुम्ही बाहेर ड्राईव्ह केलं तर कंट्री साईड म्हणजे एक छान अशा वातावरणात तुम्ही जातात आणि त्याचं अट्रॅक्शन आता सगळ्यांनाच आहे. त्यामुळे नाशिकमध्ये इन्फ्लक्स मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जेव्हा हा इन्फ्लक्स वाढतो तेव्हा त्यांचं एंटरटेनमेंट हा व्हॅल्यू पण डेफिनेटली वाढतो, त्यांची ती डिमांड वाढणार आहे. आणि क्लबमध्ये सर फक्त एंटरटेनमेंट नाही, हा बेसिकली स्पोर्ट्स क्लब आहे. याच्यात क्रिकेट फील्ड आहे, 6 बॅडमिंटन कोर्ट आहेत, 2 स्विमिंग पूल आहे, 4 टेनिस कोर्ट्स आहे, स्क्वॉश कोर्ट आहे, बिलियर्ड्स आहे, टेबल टेनिस आहे, इनडोअर गेम्स आहेत. सो प्रत्येकाला काही ना काही करायचं तिथे स्कोप आम्ही ठेवलेला आहे. म्हणजे असं तिथे डे केअर सेंटर पण आहे लहान बाळांना. म्हणजे आम्ही जे टॉडलर्स असतात, लहान मुलं असतात, सो कुठल्याही आईला हा एक प्रश्न असतो की मला कधी आता जस्ट बाळ झाले, मी कसं काय जिमला जाणार, मी कसं काय स्विमिंगला जाणार. सो आमच्या क्लबला जेव्हा महिला येतात ते लहान बाळाला घेऊन येतात 6 महिन्याच्या, त्यांच्यासाठी ते प्ले एरिया आहे, ते तिथे आमचे केअरटेकर्स असतात,
ती महिला त्या मुलाला तिथे सोडते, पटकन 1-1.5 तासात जिम करते आणि त्यांना परत घेऊन जातात. सो देर इज समथिंग फॉर एव्हरीबडी ॲट द क्लब. आणि ती काळाची गरज होती आणि ती ह्या स्केलला करणं. आज आम्ही 12 एकरमध्ये हा प्रकल्प राबवलेला आहे. साधारणतः 1,00,000-1.25 लाख स्क्वेअर फूट असं बांधकाम आहे. सो एकदाच करायचं, पण असं करायचं की भविष्याचे पुढचे 50 वर्ष आपल्याला एक्सपेन्शन करावं लागणार नाही, याचा विचार आज आपण केला पाहिजे. सो ते विजन ठेवून आम्ही हा क्लब केला आणि ती काळाची गरज आहे. ही आता लक्झरीने राहिलेली, ही आता काळाची गरज राहिलेली आहे. अनफॉर्च्युनेटली नाशिकमध्ये खूप मोठे मोठे पार्क्स नाहीयेत. जे मी लंडनला सोडा, मुंबईत पण बघा, मुंबईत तसे भरपूर पार्क्स आहेत. तुम्ही ओव्हल मैदान घ्या, शिवाजी पार्क घ्या, असे मोठमोठे खूप पार्क्स आहेत. तसे नाशिकमध्ये असे पार्क्स राहिले नाही. पूर्वी आपण लहान असताना शिवाजी गार्डन होतं, जे बऱ्यापैकी चांगलं आणि मोठं पार्क होतं, परंतु ते आता कुठल्या ना कुठल्या कारणास्तव तेवढे मेंटेन करू. सो आज संध्याकाळी माझ्या लहान मुलाला घेऊन खेळायला जायचं तर कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे. अजूनही सर नाशिकमध्ये बंगलो संस्कृती आहे. अजूनही प्रत्येकाचे बंगलोज मोठ्या प्रमाणात आहे. किंवा अपार्टमेंट असतील तर अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाकडे क्लब हाऊस असं नाहीये. त्यामुळे ही आता काळाची गरज झालेली आहे. ती कदाचित ती गॅप आम्ही आयडेंटिफाय केली आणि ती भरण्याचा आम्ही प्रयत्न करतो. खूपच छान झाली. म्हणजे ते आपण आम्ही जे अनुभवतो ते निश्चितपणे आहे. याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी हे सेक्टरमध्ये आज, कारण टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली, नाशिक जसं आपण म्हणले खूप डेव्हलप झालं, पण या सेक्टरमध्ये काम करताना तुमची इच्छा खूप आहे की लंडन मध्ये शिकून आल्यानंतर त्याच ग्रेडचं किंवा नाशकात एक वेगळं सेंटर, आपण क्लब सेंटर इथे उभं करावं. पण याच्यात असे कोणते हर्डल्स किंवा असे कोणते तुम्हाला हे येतात की अडथळे येतात की ते आपल्याला अडचणीचे आहे? सी बेसिकली कुठल्याही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मॅनपॉवर शिवाय आपण काम नाही करू शकत. आणि स्किल्ड मॅनपॉवर आय थिंक इज वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम्स दॅट वी ऑल आर फेसिंग. पण त्याच्यावरही आता सोल्युशन्स आहेत. आज मेन अडचण होती की सर प्रत्येकाला डेस्क जॉब पाहिजे, प्रत्येकाला सोपं काम पाहिजे, अवघड काम कोणाला करायचं नाही. हॉस्पिटॅलिटी इज वन इंडस्ट्री वेर यू नीड दॅट ट्रेन स्टाफ. हाऊसकीपिंग असेल, लँडस्केप साठी असेल, या सगळ्यांसाठी तुम्हाला ट्रेन स्टाफ पाहिजे आणि ते स्टाफ मिळणं आज थोडीसं अवघड जाते. पण आय एम शुअर जशी जशी डिमांड वाढत जाणार तशी तसं लोकांचा आवक वाढेल, तसं तसं हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होणार आहे. पण मग याला आपल्याला असं नाही म्हणता येणार का, जसं आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही स्किल बेस्ड एज्युकेशन पॉलिसी आहे, तर ह्या स्किल एज्युकेशन मध्ये काही शाळांमधून किंवा काही कॉलेजेसमधून हॉस्पिटॅलिटी सेक्टरवरती अभ्यासक्रम किंवा त्याचं ट्रेनिंग सेंटर किंवा त्याच्यातली लॅबोरेटरीज अशा व्हाव्या? 100% आणि त्याला सुरुवात देखील झालेली आहे. आज अनेक स्किल सेंटर्स चालू झालेले आहेत. आज हॉस्पिटॅलिटी साठी मेजॉरिटी लागणारं जे हाऊसकीपिंग एजन्सी आहे, म्हणजे आज आपल्याकडे तुम्हाला चादर कशी खोचायची ही कला आहे सर, आणि ही कशी करायची याचं स्किल सेंटर ऑलरेडी चालू झालेलं आहे. आणि आता त्याचा फक्त नंबर वाढला पाहिजे. आज त्याच्यातून समजा 50 मुलं होत आहेत तर तिथे 5,000ची गरज आहे आणि ट्रेन होत आहेत 50 लोक. आय थिंक इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम अँड इट इज डेफिनेटली गोइंग टू इन्क्रीज. ओके. आणि आता तुमच्या बोलण्यात जसं आलं की नाशिक हे डेव्हलप होणार आणि त्याला बाकीच्या सेक्टरचा एक सपोर्ट आहे. म्हणजे काही वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही नाशिक सोडून परदेशात गेला तेव्हाच्या नाशिक आणि आजच्या नाशिकात खूप फरक आहे. मग डेव्हलपमेंट खूप झाली, रोड झाल्या, मोठमोठ्या इमारती झाल्या, पण आजही अशा हॉस्पिटॅलिटीचे जे काही इश्यूज आहेत, जे सेंटर्स आहेत, म्हणजे ते ज्यांना आपल्याला जे आलेल्या अतिथींना किंबहुना आलेल्या पर्यटकांना कमी पडतायत, अशा याच्यात तुम्ही काय सूचना द्याल की काय केलं पाहिजे फॉर द टुरिस्ट इन्कमिंग वाढवण्यासाठी? टुरिस्ट, मला वाटतं नाशिकमध्ये बऱ्यापैकी टुरिझम ऑलरेडी वाढलेलं आहे. आय विल गिव्ह अ ग्रेट क्रेडिट टू आवर म्हणजे लोक. पूर्वी नाशिक जर बाहेर एखाद्याला बोललो आपण की नाशिक मध्ये मी राहतो, तो म्हणतो शिर्डीला जाताना जे नाशिक लागतं ते का. अच्छा, असं. आता म्हणतात जिथे सुला आहे ते नाशिक. सो नाशिकला आता वेगळी एक ओळख झालेली आहे. नाशिकचं फक्त तेच नाही, नाशिकचं जो आजूबाजूचं वातावरण आहे, आज त्र्यंबकेश्वर असेल तर त्र्यंबकला फक्त दर्शन घेणं नाही, पण जे आजूबाजूला ट्रेकसाठी जी काही ठिकाणं आहेत तिथे लोक यायला खूप इच्छुक असतात. मुंबईतल्या धक्काबुक्कीच्या आयुष्यातून 2 दिवसासाठी का होईना बाहेर पडायचं, त्याच्यासाठी मेजॉरिटी जो काय क्लास आहे, म्हणजे ठाणे, मुलुंड, जो कुठला ईस्टर्न साइड आहे तो, तर त्यांच्यासाठी नाशिक हॅज बिकम अ सेकंड होम. म्हणजे 2-2.5 तासात ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो आणि जिथे 2 दिवस आरामात राहू शकतो असं ठिकाण झालेलं आहे.
त्यामुळे खरं सांगितलं तर टुरिझम ऑलरेडी बऱ्यापैकी प्रमाणात नाशिकमध्ये वाढलेलं आहे आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये आज नाशिकमध्ये समजा आज 500 रुपयाची पण रूम आहे, आज 5,000ची पण रूम आहे आणि आज 50,000ची पण रूम आहे. आज नाशिकमध्ये फॉर्च्युनेटली फार्म हाऊस कल्चर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आय थिंक दॅट हॅज प्लेड अ व्हेरी बिग रोल इन द होल इकॉनॉमी ऑफ नाशिक. आज चांगले 5 स्टार हॉटेल्स, मॅरिट झालं, रॅडिसन झालं, ताज आहे, ताजचे अजून हॉटेल्स येत आहेत, स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत जिथे मी तुम्हाला म्हटलं की होमस्टेज आहेत, एअरबीएनबी बऱ्यापैकी नाशिकमध्ये चालतंय. सो बऱ्यापैकी नाशिकमध्ये टुरिझमला चालना ऑलरेडी मिळालेली आहे. ऑल वी नीड टू डू इज हाऊ टू मेक इट सस्टेनेबल. So for that, I think continuously keeping on improving the standards is what we have to really concentrate on. Yes, म्हणजे ते स्टँडर्ड अप टू द मार्क जसं आपल्याकडे झाले तर म्हणजे अजून टुरिझम वाढेल आणि आपल्याला ते पोटेन्शियल करायचं. आज आपल्याकडे ट्रेकिंग कॅम्प्स होत आहेत, ते थोडे ऑर्गनाइज होणे गरजेचे आहे. आज आपल्याकडे विनियार्ड्स मध्ये लोकांना जायला आवडतं, ते अजून ऑर्गनाइज थोडं होणे गरजेचं आहे. आज ॲग्रो टुरिझम मध्ये प्रचंड स्कोप आहे, त्याच्यात थोडंसं अजून ऑर्गनाइज झालं तर आय एम शुअर दिस ऑल इज गोइंग टू ऍड अप टू द इन्फ्लक्स ऑफ टुरिझम इन नाशिक. मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये शाळा सुरू होत आहेत, शाळा आणि कॉलेज. म्हणजे जनरली आपण पाहिलं की एज्युकेशनल हब आपण तयार होतो नाशिकमध्ये. ऍट द टाइम ऑफ डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण जेव्हा म्हणतो की डेव्हलपमेंट होते तेव्हा त्या डेव्हलपमेंटच्या जोडीला काहीतरी थोड्याशा अडचणी पण येतात. म्हणजे जेणेकरून मग डेव्हलप झालं तर थोडीशी नाशिक मधली गुंडागर्दी वाढली का किंवा काही आणखी इश्यूज वाढले का, तर यावरती आपल्याला जर काही कंट्रोल करायचं असेल किंवा काय नेमकं स्टुडंट्स जे आहेत, कारण मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पण आहेत, तर तुम्ही काय सांगते? सो बेसिकली सर, आय थिंक तुम्ही हा जो प्रश्न केलाय हा कुठल्याही फास्ट ग्रोईंग अर्बन इकॉनॉमीचा हा प्रॉब्लेम्स आहेत. हा क्राईम म्हटलं तर हे छोट्यातल्या छोट्या पाड्यावर पण आहे आणि लंडन, न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये पण आहे. सो द ओनली थिंग वी नीड टू डू इज विजिलन्स. नागरिकांनी आपलं कर्तव्य जर व्यवस्थित पाडलं तर मला वाटतं याच्यात बऱ्यापैकी कंट्रोल करता येईल. जागरूक नागरिक असलं पाहिजे. एखादे प्रॉब्लेम होतो, तो शेजारच्या घरात होतो, माझ्या घरात येईपर्यंत मी त्याच्यावर काही बोलणार नाही, काही भाष्य करणार नाही. आय थिंक तो जर एक ऍटिट्यूड बदलला तर वी कॅन डेफिनेटली कंट्रोल दीज काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज. नाशिकमध्ये मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की अजूनही सेफ्टी खूप चांगल्या प्रमाणात आहे. नाशिकचं पोलिसिंग ऍज कम्पेअर टू अदर सिटीज इन इंडिया, ऍज कम्पेअर टू अदर सिटीज इन महाराष्ट्र अँड इन इंडिया. म्हणजे आपण इतर शहरांमध्ये जातो तर त्या मानाने नाशिक खूपच सेफ आहे सर. आजही रात्री 12-1ला महिला एकट्या फिरू शकतात, विदाऊट एनी प्रॉब्लेम फिरू शकतात आणि आय थिंक दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ दिस सिटी. So frankly, Nashik is a very safe place and I will never say की नाशिकमध्ये अजून क्राईमनी टेक ओव्हर केलेले असं मी अजिबात म्हणत नाही. छोटे मोठे जे क्राईमचे इन्सिडेंट्स आहेत ते अर्बनायझेशनचे साईड इफेक्ट्स आहेत, तर ते वी हॅव टू लिव्ह विथ दॅट. त्याच्यावरती आपण जनजागृती करणं आणि तुम्ही जसं म्हटलं की सोशलिटी मध्ये स्वतः जागरूक राहणं आणि हे माझं शहर आहे, मला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. एक महत्वाचा अनुभव जो तुमचा मी घेतला आहे, म्हणजे आपण जेव्हा एकत्र काम करत होतो, म्हणजे मला हा चमत्कार वाटतो की आपल्या घराण्यामध्ये, आता हा पर्सनल क्वेश्चन आहे, आपल्या घराण्यामध्ये राजकारण होतं. वडील महापौर पण होते. वडिलांनी एक चांगलं त्याच्या गोदावरीसाठी तर खूप छान काम केलं त्या काळामध्ये आणि आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आला. पण असं काहीतरी सडन झालं की तुम्ही राजकारणापासून एकदमच अलिप्त झाला. राईट सर, तुम्ही सध्याच्या राजकारणातल्या घडामोडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात काय झालं हे आपल्याला माहिती आहे. मी जेव्हा लंडनहून परत आलो त्यावेळेस एक तो एनर्जी असतो, एक जोश असतो की बाहेर एवढं चांगल्या गोष्टी बघितलेल्या आहेत, तिथलं सिव्हिक सेन्स बघितलेलं आहे, तिथल्या काउन्सिलचे कामं बघितलेली आहेत, तिथली रस्ते बघितले आहेत, पार्क्स बघितले आहेत. एवढं सगळं बघून आल्यावर हे आपल्या शहरात, आपल्या भारतातही इम्प्लिमेंट करावं ही इच्छा होती आणि म्हणून मी म्हटलं नाही, मला लोकप्रतिनिधित्व करायचं आहे, मला इलेक्शनला उभं राहायचंय
आणि वडिलांनी त्याला साथ दिली. त्यामुळे विक्रांत तुझी इच्छा आहे तर डेफिनेटली उभा राहा. त्यावेळेस सपोर्ट केला. त्यामुळे अशी कुठलाही इच्छा मागे नको ठेवू की तुला पुढे जाऊन आयुष्यात वाटेल की अरे हे मी करायला पाहिजे होतं, हे आज मी नसतं केलं तर मी त्या पदावर गेलो असतो, असं कुठेही वाटतं का? मी त्यामुळे तू कर. मी राजकारणात आलो परंतु माझ्यात काही दुर्गुण होते असं मला लक्षात आलं सर. जे राजकारणासाठी लागत असता मी खोटं बोलू शकत नाही सर. मी ज्या गोष्टी त्या राजकारणात टिकण्यासाठी लागतात ते माझ्या पर्सनॅलिटीमध्ये नव्हते, आमच्या कुटुंबात नव्हते, आपल्या संस्कारात नव्हते. आणि तिथे थोडंसं क्लॉस्ट्रोफॉबिक व्हायला लागलं होतं सर की बाबा आपण एवढी मेहनत करतोय पण आजूबाजूचे वातावरण आहे ते इतकं दूषित झालं. तर मला असं वाटलं की मी याच्यातून बाहेर पडलो तर मी जास्त काम करू शकेल. खरं मला जाणवतंय की जर सगळेच लोक असा विचार करायला लागला तर मग त्याच्यात राहणार कोण? म्हणजे जो विचार असतो की प्रत्येकाला शिवाजी पाहिजे पण तो शेजारच्या घरात, तर माझ्या पण बाबतीत तसं झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी राजकारणात एक लक्षात आलं की माझा स्वभाव घेऊन मी या क्षेत्रात खूप प्रगतीने करू शकणार. मी कदाचित त्याच्यात टिकून राहील पण प्रगतीने करू शकणार. झालं तर थोडी अधोगती होईल. म्हणून मी ठरवलं की ह्या क्षेत्र हे 5 वर्ष होते, अतिशय सुंदर होते. मला खूप चांगले काम करण्याची संधी मिळाली. परंतु आणि मी याला पूर्णविराम नाही म्हणणार. कदाचित मी स्वतःला कदाचित आपल्याकडे पण राजकारण खूप झपाट्याने बदलत आहे. हे सगळं 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्षानंतर याचे खूप चित्र वेगळं असेल आणि पुन्हा त्यावेळेस कदाचित मी नव्या उमेदीने या क्षेत्रात येऊ शकतो. यू नेव्हर से नेव्हर इन लाईफ. पण सध्या तरी तुम्ही कॉमा घेतलेला आहे लाईफमध्ये, सध्या तरी पॉज घेतलेला आहे. आणि मग राजकारण नाही तर मग इतर राजकारण नाही तर सोशल वर्क करता येत नाही असं नाहीये. बाहेर राहूनही सोशल वर्क बऱ्यापैकी करू शकतो आणि मी ते करतो आहे. आणि मला असं वाटतं मी जे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री केन्सिंग्टन उभं केलेलं आहे हे बाहेरच्या देशांमध्ये तिथले लोकल महानगरपालिका लोकल काउन्सिल ते करत असतात. म्हणजे हा हेल्थ क्लब आहे हे तिकडचे महानगरपालिका करत असतात. आपल्याकडे पण महापालिका ओपन स्पेस डेव्हलप करणं. सो जसं मी हे केन्सिंग्टन क्लब डेव्हलप केलं याच्याने नाशिकच्या लोकांसाठी ही एक सुविधा आहे आणि त्यांच्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो दिस डेफिनेटली इज ऍडिंग टू द व्हॅल्यू ऑफ लोकल नाशिककर. तर मला वाटतं सोशल वर्क अशा पद्धतीने पण करू शकतो. आज थोडक्यात तुम्ही त्या राजकारणातून वेगळं झाला आहात आणि समाजकारणाची आवड जी मूळतः होती मला असं वाटतं की आपल्या घराण्यात कुटुंबात ती परंपरेने आहे. कारण मला हे पण आठवतं की तुम्ही गोदावरीवरच्या पाणीवेली काढण्यासाठी केलेला स्वतःचा प्रयत्न आणि मग आणखी काही असे उपक्रम जे तुमच्या समाजकारणाच्या व्हिजन मध्ये आहे असे कुठले उपक्रम पाण्यावरची घंटागाडी वडिलांनी घंटागाडी महापौर असताना वडिलांनी घंटागाडी चालू केली. आणि मग मी नगरसेवक असताना सर मी बघत होतो की त्यावेळेस पूर्ण गोदावरीवर पानवेली स्प्रेड झालेल्या होत्या आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात होते की माझ्याकडे व्हिडिओज आहेत की लोक त्या पानवेलीवरून चालून नदी क्रॉस करू शकत होते एवढे ते घट्ट झाल्या होत्या सर. अँड दिस हॅड टू बी टेकन केअर ऑफ. महापालिका दरवर्षी बजेटमध्ये मी अभ्यास करत असताना लक्षात आलं 2.5 ते 3 कोटी रुपये हे फक्त पानवेली काढण्यासाठी खर्च करत होते. आणि मग लक्षात आलं की दिस कॅनॉट बी द सोल्युशन. देअर हॅज टू बी अ बेटर सोल्युशन टू दिस. सो आम्ही पण त्यावेळेस निर्णय घेतला की लेट अस टेक 1 किलोमीटर ऑफ द पॅच. 1 किलोमीटर हा नदीचा पॅच स्वखर्चाने आपण क्लीन करून तर बघूया काय होत आहे. रोज सकाळी 9 वाजता 5 जण बोट टाकून त्या बोटीत त्या पानवेली काढायच्या बाहेर फेकायच्या. असं सुरुवात केलं. 2 दिवस 3 दिवस 7 दिवस 10 दिवस त्या पानवेली सगळ्या 1 महिना लागला त्या पानवेली काढण्यासाठी. आणि 1 महिना आम्हाला फक्त ते मेंटेन ठेवण्यासाठी. तो 1 किलोमीटरचा पॅच 9 ते 5 जर साफ केला तर तो क्लीन राहत होता. डेली आम्ही करतो सर. कुठलंही वस्तू कुठलंही ठिकाण स्वच्छ ठेवायचं असेल तर ते डेली साफ करणं गरजेचं. आपण आपलं घर रोज झाडतो रोज पुसतो म्हणून ते एवढं छान राहतं. तर ते एकदा क्लीन केल्यानंतर असं लक्षात आलं की हे साधारणतः 1 किलोमीटर पॅच खर्च क्लीन ठेवायला आम्हाला 30,000 रुपये खर्च आला सर हा पूर्ण 2 महिन्यात. आणि जर रेग्युलर केलं तर साधारणतः 25,000 20,000 रुपये ते होऊ शकतो. सो हे सगळे स्टॅटिस्टिक्स घेऊन त्यावेळेस तत्कालीन कमिशनर साहेब होते खंदारे साहेब होते संजय खंदारे सर. संजय खंदारेंना आम्ही सगळे स्टॅटिस्टिक्स दिले की सर हा आम्ही 1 किलोमीटरचा पॅच मेंटेन केलेला आहे. या मेंटेन करायला आम्हाला 30,000 रुपये महिन्याला खर्च आलेला आहे. हेच जर आपण
पूर्ण वर्षभर केलं तर खर्चही कमी होईल आणि साधारणतः आम्ही त्यांना बजेट दिलं की टोटल 7 किलोमीटर का 8 किलोमीटरचा जो काय मेन आपला गोदावरीचा पॅच आहे तो जर क्लीन करायचा झाला तर 36 ते 40 लाख रुपयात आपला 100% पाणचुरी मुक्त होऊ शकतो, जिथे आपण 2.5 ते 3 कोटी खर्च केले. त्यामुळे स्टार्ट द पायलट प्रोजेक्ट. लेट्स त्यांनी त्याच्यानंतर ती घंटागाडी पाण्यावरची घंटागाडी आपण चालू केली आणि मग रोज जेव्हा आपण काढतो तर रोज पानवेली पण काढत होतो, रोज हे नारळ निर्माल्य हे सगळे जे टाकत होते रोजच्या रोज साफ करत असल्यामुळे ती नदी स्वच्छ दिसत होती, पण ती सर स्वच्छ नव्हती. कारण का जोपर्यंत जसं मी म्हटलं आपण आपली मानसिकता बदलत नाही, नदीत कचराच टाकायचा नाही, ही जोपर्यंत मानसिकता आपल्यात बदलत नाही तोपर्यंत ते सुधार होणार नाही. आम्ही जे पाण्यावरच्या घंटागाडीने केलं ते ऑलरेडी घाण केलेली आपण बाहेर काढत होतो, पण घाणच झाली नाही तर किती सुंदर. मूलतः आपली प्रत्येकाची ती जबाबदारी होती. राईट. हा प्रोजेक्ट खूप सक्सेस झाला. नंतर मग आज ती परिस्थिती आपण बघतोय, परंतु या जोडीला तुम्ही गोदावरी स्वच्छतेच्या जोडीला काही सामाजिक उपक्रम राबवला जो माझ्या कानावरती आलाय. त्यातल्या त्यात विशेषतः जे हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्यात येणाऱ्या दूरवरून येणाऱ्या पेशंटचे नातेवाईक आहेत, ज्यांची या गावात राहण्याची, ज्यांची या गावात जेवणाची, ज्यांची या गावात कुठलीही सुविधा नाही आणि पंचायत होते, असा एक उपक्रम आमच्या कानावरती आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण सर, मी ऑन्ट्रप्रेनरशिप हे रक्तात घेतलेलं आहे. कुठेही गॅप आयडेंटिफाय करायची आणि त्याच्यावर सोल्युशन काढायचं. व्यवसायात त्या सोल्युशनवर पैसे कमवायचे आणि जिथं सोशल आहे तिथं गॅप आयडेंटिफाय करून त्याच्यावर काहीतरी असं सोल्युशन ज्याच्यात सोसायटीचा बेनिफिट होईल. मी एकदा आमच्या ऑफिसच्या जो कर्मचारी आहे त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, एनडीएमपी समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार हॉस्पिटल होतं, तिथे ऍडमिट होते. त्याला भेटायला गेलो, त्याला म्हटलं कसं ट्रीटमेंट मिळेल, त्याला उत्कृष्ट ट्रीटमेंट मिळाली. वडिलांना छान जेवण मिळतं, फक्त माझी थोडी जेवणाची हालत होती. म्हटलं काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणे साहेब जवळचं हॉटेल आहे ते साधारणतः 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथे जेवण जे काय मिळतं ते 70-80 रुपयाला मला एक प्लेट जाते, ते खरोखर थोडंसं महाग जातं. आणि ते म्हणे ही माझी नाहीये, इथे आलेल्या प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकाची आहे. आणि तिथे सर साधारणतः 300 ते 400 पेशंट हे ऍडमिट असतात आणि 1600-1700 पेशंटचं ओपीडी आहे. त्यामुळे साधारणतः 1000-1500 लोक रोज तिथे येतात आणि 1000-1500 लोकांबरोबर येणारे 1000-1500 नातेवाईक यांची जेवणाची अडचण तिथे होती. तर त्या ठिकाणी आम्ही मग तिथले ठाकरे साहेब जे आहेत ते सर्व आहेत तिथले, मी त्यांच्याशी हा प्रॉब्लेम चर्चा केली. त्यांना म्हटलं मला तुम्ही थोडीशी जागा द्या, आम्ही तिथे एक फूड व्हॅन ठेवू इच्छितो. तिथे त्यांनी लगेच म्हणजे अतिशय 2 मिनिटात त्यांनी आम्हाला ती परवानगी दिली. आम्ही तिथे फूड व्हॅन चालू केली. तिथे सर आम्ही पुरी भाजी म्हणजे 5 पुरी आणि सफिशियंट अशी भाजी आम्ही फक्त 10 रुपयात देतो. आजही देतो. 10 रुपयात आम्ही देतो. आमची प्रोडक्शन कॉस्ट साधारणतः 13.5 ते 14 रुपये आहे आणि ती सबसिडाइज, त्याला कॉस्ट प्राइस किचन म्हणतो, सबसिडाइज कॉस्ट मध्ये आम्ही तिथे देतो. 5 महिला तिथे काम करतात, एक पुरुष तिथे काम करतो. तिथेच ती भाजी बनवली जाते, गरम गरम पुरी बनली जाते. ते पुरी भाजी आम्ही त्यांना देतो 10 रुपयामध्ये. रोज साधारणतः 550 ते 600 लोक पेशंट्सचे नातेवाईक ह्या गोष्टीचा लाभ घेत आहे. 26 जानेवारी 2022 ला आम्ही ही संकल्पना तिथे राबवली आणि आता 26 जानेवारी 23 ला आम्ही ते चालू केलं आणि ह्या 26 जानेवारी पर्यंत साधारणतः तिथे 1,65,000 लोकांनी त्या पुरी भाजीचा लाभ घेतलेला आहे. आता 2 लाख आम्ही क्रॉस केलेले आहे आणि तिथे येणारा प्रत्येक माणूस जे आशीर्वाद देतोय, आय थिंक दॅट इज व्हॉट वी हॅव रिअली. हेच आम्हाला अपेक्षित आहे की देशातला तरुण काय करू शकतो किंवा शहरातला तरुण काय करू शकतो. माझी कुठेतरी सामाजिक बांधिलकी आहे, 2 पैसे कमवतोय पण बांधिलकी आहे ती करतोय. मग भविष्यामध्ये याचं काही एक्सपान्शन करण्याचा सर माझं विजन असं आहे की हे 100 सेंटर्स नाशिकमध्ये असले पाहिजे. आपल्याला वाटतं की लोक उपाशी नाही आहेत, लोकांचं खूप चांगलं चालू आहे, पण आजही सर खूप लोकांच्या अडचणी आहेत. आज तुम्ही स्लम्स मध्ये गेले तर तिथली बाई जी आहे ती सकाळी 7 वाजेपासून धुणे बांधण्याच्या कामाला बाहेर निघालेली असते. तिथला मजूर जो आहे तो बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला असेल, तो प्लंबर असेल, तो इलेक्ट्रिशियन असेल, तो लवकर निघतो. तर जेवणावर तसा त्यांचा खूप भर नसतो. मग कुठेतरी पाववडा खा, कुठेतरी कोणाच्या घरची शिळी भाकरी खा. तर हे जर सेंटर झाले तर थोडंसं जर आपण त्याचं इकॉनॉमिक्स वर्कआउट केलं तर मला आजही वाटतं की 10 रुपयामध्ये आपण ह्या सगळ्यांना जेवण देऊ शकतो.
माझं असं हे आहे की नाशिकमध्ये प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर जिथे 500 बेडचं किंवा 300 बेडचं हॉस्पिटल आहे तिथे येणाऱ्यांची संख्या खूप असते आणि पेशंटपेक्षा आलेल्या नातेवाईकांची गैरसोय होते. तर तिथे असे सेंटर्स उभारावे, विशेषतः संदर्भ रुग्णालय, सिव्हिल, अगदी असे जे हॉस्पिटल आहेत तिथे हे झालेच पाहिजे. आणि पुढच्या दर 6 महिन्याला माझं असं हे आहे की दर 6 महिन्याला ऍटलिस्ट एक सेंटर उभं राहिलं पाहिजे. आणि सर माझं याच्यात एक अनुभव मला शेअर करावा असा इच्छितो. मी पुरी भाजी सेंटरवर होतो त्या दिवशी. तिथे एक व्यक्ती आली. त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की सर माझा मुलगा आज आलेला नाहीये, आज माझ्याकडे पैसे नाहीये, प्लीज मला तुम्ही एक पुरी भाजी देऊ शकता का? आम्ही म्हटलं ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊन जा आणि काय प्रॉब्लेम नाही. आणि आमच्या स्टाफला क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत की एखाद्याने जरी म्हटलं की बाबा मला ते माझ्याकडे आज पैसे नाही तर नो क्वेश्चन्स आज 100% फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकायचं सर. तो माणूस म्हटलं की माझा मुलगा आले आम्ही ते तुम्हाला देऊन टाकू. म्हटलं काही काळजी नका, आता तुम्ही हे घेऊन जा पुरी भाजी. यू विल नॉट बिलीव्ह सर, नेक्स्ट डे आमचं 8 वाजता सेंटर चालू होतं. ती व्यक्ती 7:45 पासून त्या सेंटरच्या बाहेर कालचे पैसे 20 रुपये 2 पाकिटांचे आणि आजचे 20 रुपये असे 40 रुपये घेऊन ते उभे होते. त्यामुळे काल तुम्हाला मदत केली त्याबद्दल आभार. सो मला वाटतं लोकांना स्वाभिमानाने खायचं आहे, कोणाला चॅरिटी नकोय. तुम्ही जर तिथं फ्री जेवण ठेवलं तर कदाचित ते घेणार नाही. 10 रुपये जेव्हा घेऊन तुम्ही त्यांना सबसिडाइज फूड देताय ते त्यांना निश्चित पाहिजे. आज तिथे सर लोक लाईनी लावून जेवण घेत आहेत आणि तिथे जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा ते म्हणतात सर 20 रुपये घ्या पण हे सेंटर बंद करू नका. नाही, याच्याने आमची खूप मोठी सोय झालेली आहे. सो आय थिंक वी हॅव आयडेंटिफाईड द गॅप इन द मार्केट अँड वी आर ट्राइंग टू. म्हणजे हा अनुभव जो तुम्ही सांगितला ना की आजही जगामध्ये किंबहुना नाशकात आपल्याकडे ही भावना आहे की मला फुकट नाही घ्यायचंय, मला फक्त त्यांची गरजा त्या क्षणाला हेरून जर त्याच्यावर काम केलं तर मला असं वाटतं की ठीक आहे रामकुंडावरती खूप लोकांना अन्नदान करतात पण त्याचा नंतर काय परिणाम होतो तोही पाहिलाय. गरजवंतांना तुम्ही अन्नदान असं काही आता हे झालं तुमचं ज्याला आपल्याला म्हणतात रोटी, पण त्याच्या जोडीला शिक्षण किंवा आरोग्य याच्यामध्ये काही काम करण्याचं. सर शिक्षणात डेफिनेटली आम्हाला काम करायचे. आम्ही जस्ट या वर्षापासून स्कॉलरशिप चालू केलेले आहेत. जी विद्यार्थी ईबीसी कॅटेगरी मधले आहेत म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड, आर्थिक दुर्बल गट, असं प्रत्येक कॉलेजमध्ये जसं ओपन असतं ओबीसी असतं तसं ईबीसी पण असतं, इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन. तर ही अतिशय चांगली मुलं असतात, हुशार मुलं असतात. आई वडिलांची आर्थिक परिस्थिती थोडीशी हलाखीची असल्यामुळे त्यांना ते शिक्षण पूर्ण करणं शक्य नसतं. तर मग असे विद्यार्थी जर आपण आयडेंटिफाय करू शकले आणि त्यांच्यात मेरिट पाहिजे सर, म्हणजे त्यांनी कमीत कमी 85% आणि वर त्याच्या वर जी मुलं आहेत तो क्रायटेरिया ठेवला, तो आम्ही मिनिमम क्रायटेरिया ठेवला. आणि मग अशी जी मुलं आहेत ती आत्ताच आम्ही आयडेंटिफाय केली, 25 मुलं आम्ही आयडेंटिफाय केली आणि त्याचं 50% एज्युकेशनच्या 50% कॉस्ट वी हॅव स्टार्टेड बेअरिंग. अशी 27 मुलं आम्ही आयडेंटिफाय करून त्यांचं आता एज्युकेशन चालू केलेलं आहे. आणि सर प्रयत्न करतोय की आम्हाला जी सोसायटीने भरभरून साथ दिली आमच्या सगळ्या व्यवसायांमध्ये, मध्ये रिअल इस्टेट असेल, ते हॉस्पिटॅलिटी असेल, ते इंडस्ट्रीयल सेक्टर आमचं असेल, या सगळ्यामध्ये जे काय आम्हाला सक्सेस मिळालं आहे, जे आम्हाला तर आपलं हे इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ द सोसायटी आणि सामाजिक आपलं काम असलंच पाहिजे. तो जो सीएसआर फंड आहे तो आम्ही एक आयडेंटिफाय केलेला आहे, तो आम्ही ह्या कामासाठी वापरतो आहे. आणि जे समाधान त्या कामातून मिळतं आय थिंक दॅट इज समथिंग एल्स. त्याला कॉस्टच त्याला कॉस्ट म्हणजे कितीही पैसे देऊन ते समाधान मिळू शकत नाही. सो आणि सुरुवातीला काम सुरुवात करताना आम्ही 2-5 जण होतो, आता 5-25 जण जॉईन झालेले आहेत आणि असे खूप लोक जॉईन होतील असं दिसत आहे. आणि अतिशय मजा येते सर काम करायला. म्हणजे जेवढं एक नवीन व्यवसाय करायला जी काय मजा येते तेवढंच हे सोशल वर्क करायला तितकीच मजा येते. नाशिकला पौराणिक संदर्भ आहे, जसे भगवान श्रीरामचंद्र इथे 14 वर्ष होते. याच्यानंतर नाशिक म्हणजे जसं आपण म्हणतो की मंत्रभूमी आणि नंतर यंत्रभूमी झाली, इंडस्ट्री झाली. इंडस्ट्रीच्या जोडीला आता ऍग्रिकल्चर आलं, ऍग्रिकल्चरच्या जोडीला एज्युकेशनल आलं, एज्युकेशनलच्या जोडीला फार्मास्युटिकल आलं, असं खूप सगळे सेक्टर नाशकात आले. पण याचा पौराणिक वारसा जो आहे नाशकातला हा आपल्याला जपण्यासाठी हॉस्पिटॅलिटीचा आपल्याला किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की याचं कन्सर्न कसं करता येईल. सर मला फ्रँकली एक महिन्याभरापूर्वी आम्ही वी आर जस्ट वर्किंग ऑन दॅट कॉन्सेप्ट. आपल्याकडे सर ज्याला आपण म्हणजे हेरिटेज वॉक किंवा हेरिटेज टुरिझम हे आपल्याकडे आहे, पण मला वाटतं त्याला आपण थोडं ग्लॅमर अजून थोडं आणलं तर हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं.
आजही काळाराम मंदिर असेल, आजही आपले इतर जे काय शंकराची घंटा आहे ज्याच्याशी आपलं नाशिक महानगरपालिकेचा लोगो ज्याच्यात आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्या नाहीये सर अजून. तर याला थोडस आपण अजून ऑर्गनाइज पद्धतीने जर ह्या हेरिटेज वॉक आणि हेरिटेज ला टुरिझमच्या माध्यमातून, म्हणजे आता जसं आमचा स्पोर्ट्स क्लब आहे, स्पोर्ट्स क्लब मध्ये रूम्स पण आहेत, तिथे लोक राहायला येतात आणि पूर्ण भारतातून लोक तिथे येतात. तेव्हा लोक म्हणतात नाशिकमध्ये बघण्यासारखं काय आहे. तिथे जर आम्ही हा ऑप्शन ठेवला की देयर इज अ हेरिटेज वॉक अँड इफ यू वांट टू डू दिस वी वुड हेल्प यू ऑर्गनाइज इट. जर प्रत्येक ठिकाणी आपण हे हेरिटेज वॉकचे सेंटर्स केले आणि तिथून आपण जर आपण त्यांना सांगितलं की हे सुंदर वास्तू आहे, बऱ्याच लोकांना नसं देवाला जायचं नसतं पण हेरिटेज काय आहे हे समजून घ्यायचं असतं. तर इफ वी कॅन प्रमोट दिस, आय थिंक टुरिझमला खूप मोठ्या प्रमाणात there will be a lot of substance, a lot of value can be created out of it. So that is one thing I think Nashik is missing, and that is something that we should definitely work on. ते करता येणं शक्य आहे सर. पण म्हणजे प्रत्येक याच्यामधून जर आपण अशा काही त्याला ट्रेनिंगच करावं लागेल, त्याचा एक मॅप ठरवावा लागेल. ऍब्सोल्युटली सर, ऍब्सोल्युटली. तर हेरिटेज वॉक बरोबर नाशिकमध्ये जवळपास 100 किल्ले आहेत सर नाशिक जिल्ह्यामध्ये. तर त्याचा आपण जर एक कलेक्शन करून एखादी कंपनीने ते ऑर्गनाइज केलं की तुम्हाला त्र्यंबक साईडचे जेवढे किल्ले आहेत ते एका दिवशी दाखवू, किंवा एका दिवशी आम्ही इतर इगतपुरीत असेल तिथले आम्ही किल्ले दाखवू, तर आय थिंक इट कॅन बिकम अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी ब्युटिफुल कॉन्सेप्ट अँड इट विल डेफिनेटली ऍड ग्रेट व्हॅल्यू टू द होल हॉस्पिटॅलिटी. खूप छान, याच्यावरती नक्कीच विचार करता येईल. आता तुम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करता ते हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी खूप बदलली. आज नाशिकचा ट्रेडिशन किंवा भारताची संस्कृती आणि तुमची असलेली आता न्यू टेक्नॉलॉजी याचा सांगड घालायची झाली तर कशी? सर ऑलरेडी आय थिंक वी आर ऑल टेक्नॉलॉजी, आपले ट्रेडिशन बेस म्हणजे टेक्नॉलॉजी इज समथिंग की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालेला आहे. सो आता तर त्याच्यामुळे वी ऍक्च्युली कॅन मॉनिटर द ट्रेंड्स ऑफ टुरिझम, द ट्रेंड्स ऑफ द एंटायर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आम्हाला एक करू शकतं की ह्या मेच्या वीकेंड्सला साधारणतः नाशिकमध्ये किती इन्फ्लक्स होणार आहे त्याच्यावर मला माहितीये की त्याच्यापैकी माझ्याकडे येणारा क्राऊड किती असू शकतो आणि त्या बेसिसवर मी प्रिपेअर्ड असतो सर. यापूर्वी आपल्याकडे बाळासाहेबांची मिसळ खायला कधी कधी 100 लोक असतात, कधी 500 लोक असतात. बट विथ दिस हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी आय थिंक यू कॅन ऍक्च्युअली अंडरस्टँड द ट्रेंड ऑफ द सिटी, द ट्रेंड ऑफ टुरिझम, अँड विच डेफिनेटली हेल्प्स इन बीइंग मोर प्रिपेअर्ड फॉर द इंडस्ट्री. तर नाशिक असं शहर आहे जिथं माणूस 50 रुपयाच्या मिसळमध्ये पण पोट भरतो आणि आजही इथे 2000 ते 2500 रुपयाची थाळी पण आहे सर चांगल्या मोठमोठ्या ठिकाणी. सो नाशिकमध्ये कोणी उपाशी झोपू शकत नाही. आणि नाशिकमध्ये तुम्ही जसं म्हणता टेक्नॉलॉजी आज फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर नाशिक इज ट्रेंडिंग बिग टाइम सर. नाशिक हॅज बिकम द डेस्टिनेशन फॉर पीपल नॉट ओनली स्टेइंग इन पुणे आणि मुंबई. आज सर नाशिकमध्ये धुळे, जळगाव, सटाणा, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव ही जी काय आजूबाजूची आपली जी छोटे तालुका प्लेसेस आहेत, जिल्हे आहेत, त्या ठिकाणून नाशिक मधलं खूप मोठं अट्रॅक्शन आहे. कसं असतं सर, नाशिककरांना वाटतं की माझं मुंबईत एक घर असावं, मुंबईकरांना वाटतं की माझं साऊथ मुंबईत एक घर असावं, साऊथ मुंबईवाल्याला वाटतं माझं दुबईत एक घर असावं, दुबईवाल्याला वाटतं लंडनला, लंडनवाल्याला वाटतं न्यूयॉर्कला. प्रत्येकाला आपली एक टप्पा गाठायचा असतो. सर मोठ्या प्रमाणात लोकांना आता नाशिकला यावंसं वाटतंय आणि ते का बरं, फक्त नाशिकमध्ये खाण्यासाठी नाही तर नाशिक अनुभवण्यासाठी. आपल्याला तो मला असं वाटतं की नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. तुमच्या बोलता आता एक गोष्ट तुम्ही बोललात की सोशल प्लॅटफॉर्म वरती नाशिक खूप ट्रेंडी झालेलं आहे रिगार्डिंग, म्हणजे फेसबुकवर असेल, इन्स्टावर असेल, व्हॉट्सअपवर असेल वगैरे वगैरे. पण मला असं कळालं आहे आणि किंबहुना मला माहिती आहे की आपण तरुण असूनही आपण इन्स्टावरती पण नाही, आपण फेसबुकवरती पण नाही, पण आजचा युवा वर्ग आज सोशल मीडियामध्ये पूर्ण गुरफटला आहे. हे दोन्ही कसं कम्पेअर करा? सर बेसिकली ह्या सगळ्या मीडियम जे आहे, सोशल मीडिया जे आहे, याचे पॉझिटिव्ह आहेत आणि याचे निगेटिव्ह आहेत. इट इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू लर्न थिंग्स. इट इज अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू अंडरस्टँड various trends in the town or various trends of the industry.
पण याच्याने आपलं लक्ष पण विचलित मोठ्या प्रमाणात होतं आणि लक्ष विचलित होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे त्याची डिस्ट्रक्टिव्ह पॉवर जास्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे सर. माझं फेसबुकवर या मताशी मी सहमत. माझं फेसबुकवर अकाउंट आहे. मी 2008 ला MBA करत असताना फेसबुकवर अकाउंट ओपन केलंय. पण आजही माझा तोच ग्रॅज्युएशनचा फोटो जो मी त्या 15 वर्षापूर्वी लावलेला होता. मी फेसबुकवर रोज मी अकाउंट चेक करत नाही. वर्षात एकदा जे लोक मला हॅपी बर्थडे ते विशेष करतात त्यांना आभार मानण्यासाठी मी फेसबुक एकदा जात असतो सर. आय एम नॉट ऑन ट्विटर, आय एम नॉट ऑन इंस्टाग्राम, आय एम नॉट ऑन एनी अदर सोशल मीडिया चॅनल्स. आणि कदाचित त्याच्याचमुळे मला भरपूर वेळ आहे वाचनासाठी, मला भरपूर वेळ आहे विचार करण्यासाठी आणि इम्प्लिमेंट. त्याच्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो सर. आणि I think I've benefited a whole lot by staying away from social media. मला असं वाटतं सर मी थोडासा प्रायव्हेट पर्सन आहे. मला खूप बरेच लोक एअरपोर्टला गेले का एक फोटो टाकतात, चेकिंग इन टू दिस एअरपोर्ट, ट्रॅव्हलिंग टू दिस सिटी. ती चांगलीच बाब आहे. पण मला माझी प्रायव्हेट लाईफ लोकांबरोबर प्रत्येक क्षणी शेअर नाही करायची. सम मोमेंट्स आर एक्स्ट्रीमली प्रायव्हेट अँड दॅट आय वुड लाईक टू कीप इट मायसेल्फ. तुमच्या याच्या त्याच प्रश्नामध्ये जेव्हा आपण बोलत होतो की नाशिकचं ट्रॅडिशन आणि नाशिक जी होली सिटी आहे, मला असं वाटतं की नाशिकमध्ये एक वेगळ्या परंपरा आहे. म्हणजे शहराचं पौराणिक महत्व लक्षात घेता असं कुठल्याही शहरात नाही. अशा राहाडी इथे ज्या रंगपंचमीला आपण खेळतो, एक पवित्र वाहणारी गंगा आहे. दर 12 वर्षांनी येणारे कुंभमेळा सुद्धा नाशकात घडतो. कपालेश्वरासारखं नंदी नसलेलं एक महादेवाचं मंदिर पण आहे. असे सगळे हे जे आहे हे आपल्याला टुरिझमशी जर कनेक्ट करून वाढवायचं असेल, याचं जर आपल्याला टुरिझम वाढवायचं असेल तर ऍज रिगार्डिंग टू हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम आपण हे याच्यासाठी काय सांगणार? सो मी जसं बघा म्हटलं सर, वी हॅव नाशिक हॅज अ ग्रेट हेरिटेज आणि त्या हेरिटेजचा वेगवेगळे भाग आपल्याला करणं गरजेचं आहे. एक जे आपलं जुनं नाशिक आहे, जुन्या नाशिकातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या टुरिझम मध्ये एक पॅकेज बनवून वी हॅव टू when I say we have to sell this package म्हणजे हा विकणं हा शब्द नाहीये, पण लोकांना याच्याबद्दल अवेअर करणं की हे दिस इज व्हॉट नाशिक इज ऑल अबाउट. नाशिक इज नॉट ओनली अबाउट माउंटन्स अँड ट्रेकिंग अँड सुला किंवा ड्राईव्हला जाणं किंवा गोदावरीवर बोटिंग करणं किंवा बोट क्लब सुंदर आहे. नाशिक इज ऑल्सो अबाउट दिस हेरिटेज वॉक्स. नाशिक इज ऑल्सो अबाउट दिस क्लासिक फोर्ट्स. याची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं मोठ्या प्रमाणात गरजेचं आहे. आज बऱ्याचशा संस्था आहेत जे याच्यात ऍक्टिव्ह आहेत, पण त्या खूप लोकांना माहिती नाहीये. तर याचा प्रचार प्रसार होणं अत्यंत गरजेचं आहे. ते एकदा झालं तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात या गोष्टी ट्रेंडिंग. म्हणजे आपल्याला त्याचा एक प्लॅटफॉर्म करावा लागेल ज्याच्यावरती, आणि मग तुम्ही जसं म्हटलं की एक छोटंसं पॅकेजच करायचं आलेल्या लोकांना. टोटली जुनं नाशिकचं एक, ट्रेकिंगचं एक, रिव्हर साइड टुरिझमचं असं करता येईल. 100% करता येईल. 100% करता येईल. सो व्हॉट वी आर ट्राइंग टू वर्क ऑन दिस एज केन्सिंग्टन क्लब किंवा आम्ही सर भारतात जवळपास 45 इतर क्लबशी आम्ही अफिलिएटेड आहोत. आमचं अफिलिएशन असतं की जे लोक आमच्याकडे मेंबर असतात ते बाहेर शहरात गेल्यावर ते क्लबचं बेनिफिट ते वापरू शकतात. मग मुंबईला गेलं तर US क्लब असेल, रेडिओ क्लब असेल, NSCI असेल, खारजी क्लब असेल, असे अनेक क्लब आहेत. पुण्याला पुणा क्लब आहे, बोट क्लब आहे, यांच्याशी असे काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत आमची 40-45 क्लबची अफिलिएशन आहे. सो आता आमचं हे करायचं चालू आहे की वी विल ऑर्गनाइज स्पोर्ट्स मीट्स. त्या क्लबचे स्पोर्ट्सच्या मुलांना नाशिकमध्ये इन्व्हाइट करायचं स्पोर्ट्ससाठी. तिकडची बॅडमिंटन टीम असेल, 50 मुलं तिकडचे खेळणार असेल, त्यांना आपण इथे बोलवायचं आणि इथे फक्त टुर्नामेंट नाही करणार, त्याचबरोबर नाशिकचा हेरिटेज वॉक त्याच्यात आम्ही इन्क्लूड करणार आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरचं दर्शन आम्ही त्याच्यात इन्क्लूड करणार आहे. त्याचबरोबर एखाद्या फोर्टची व्हिजिट आपण त्यांच्यावर करणार आहे. त्याचबरोबर सुला असेल, बोट क्लब असेल, अशा गोष्टींना त्यांना इंट्रोड्यूस करायचं की जे त्यांना माहितीच नव्हतं. आणि वन्स वी पॅकेज दिस टुगेदर आय थिंक नाशिक डेफिनेटली इन ऑल रिस्पेक्ट्स टुरिझम आणि त्याच्या सगळ्याच आजूबाजूच्या इंडस्ट्री त्याच्यात. तुमच्याशी जेव्हा माझं कम्युनिकेशन आपण एकत्र होतो म्हणजे आजही आहोत, तेव्हा एक तुमचं विजन होतं एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीच्या संबंधात, म्हणजे पर्यावरणाचा, आणि त्याचाच हा परिणाम होता की आपण नदी स्वच्छतेचा. आज नाशिक जेवढ्या फास्ट ग्रोईंग झाले
नको असलेले खूप फ्लॅटही आहेत, म्हणजे बरेचसे रिकामे पडलेले, आणि रस्तेही खूप डेव्हलप झाले, झाडं कमी झाले. या सगळ्याला आपल्याला जर एन्व्हायरमेंटल आपल्याला म्हणजे त्याला म्हणता येईल की जनजागृती करायची झाली तर आपला काय संदेश असेल की पर्यावरणासाठी काय कळलं? बेसिकली नाशिक खूप झपाट्याने ग्रो होत आहे. हो, ऍज अ नाशिककर म्हणून आनंद आहे की नाशिक शहर म्हणून वाढत आहे. परंतु हे कुठेतरी पुण्याच्या दिशेने तर नाही चाललेलं. एक कॉन्क्रीटचं जंगल तर नाही होते. पुन्हा खूप सुंदर होतं. 25 वर्ष पुण्याला माझे काका तिथे राहतात, काकांच्या घरी जायचं तर आवडीने जायचं. आता पुण्याला जायचं म्हणजे ते ट्रॅफिक जॅमला फेस करणं, ते कॉन्क्रीटचं जंगल, दरवेळेस 3 महिने गेलं काही वेगळं काहीतरी विश्व तिथे तयार झालेलं असतं. सो आय जस्ट होप नाशिक डझंट गो दॅट वेज. म्हणजे मला माझं कुठेतरी सुप्त मन म्हणतं की एवढं डेव्हलप नको मला नाशिकमध्ये 40 मजली इमारती झाल्या, खूप सुंदर आहे, खूप छान आहे, परंतु त्या खरंच गरज आहे का नाशिकला? म्हणजे वाय कांट वी प्रिझर्व व्हॉट नाशिक वॉज पण व्हॉट नाशिक इज. आजही नाशिकच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पूर्वी मी 20 मिनिटात पोहोचत होतो, आज मला 1 तास लागतात, पण मला तिथे 3 तास लागू नये अशी माझी इच्छा आहे. आणि ते खूप अर्बनायझेशन झालं तर ते होणार आणि ते त्याच्यापासून नाशिकला कोणी वाचवू शकत नाही. सो ऍज अ नाशिककर म्हणून मला असं वाटतं की आपण जे आतापर्यंत जपलेलं आहे आपलं नाशिक खूप ग्रीन आहे सर. इतकं आपण तशापैकी खूप चांगल्या पद्धतीने झाडांचे आपण संवर्धन केलेलं आहे. आज बरीच लोक जयंत फाउंडेशन असेल, किरण चव्हाण सर असतील, ही अशी बरीच मंडळी आहे जे खूप काम करतात या क्षेत्रामध्ये. म्हणजे इकोलॉजी मेंटेन करायला 10,000, 50,000, 1 लाख झाडं ही लोक लावतायत. ऍज नाशिककर म्हणून आपण यांना सपोर्ट केलं पाहिजे. झाडं लावणं आणि त्याचं जतन करणं सर इज व्हॉट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जशी आपली व्हॅल्यू आहे, आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, आपलं शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे. हॉस्पिटॅलिटीमध्ये सर आता मेजॉरिटी डेव्हलपमेंट ही नाशिकमध्ये होण्यापेक्षा नाशिकच्या चाही चोही बाजूने होती. फार्म हाऊसेस येत आहेत, रिसॉर्ट्स येत आहेत, तर आणि हे सगळं त्यांचं सांडपाणी जे आहे त्याचं नियोजन करत नाहीये. तिथे जनरेट होणारा जो वेस्ट आहे त्याचं नियोजन करत नाहीये. तिथं येणारी जी पॉवर आहे त्याचं नियोजन करत नाही. मला वाटतं 3 गोष्टीवर जर आपण काम केलं, जर क्लीन एनर्जी म्हणजे जर सगळीकडे आपण सोलार एनर्जीच वापरायचं जर आपण निश्चय केला, आपण STP म्हणजे सुवेज ट्रीटमेंट प्लांट हे कंपल्सरी आहे, पण लोक कंपल्सरी ते वापरत नाही. तर ते 100% त्याचा वापर झाला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत डॅम व्ह्यू प्रॉपर्टी प्रत्येकाला पाहिजे, डॅम व्ह्यूला रिसॉर्ट पाहिजे, पण डॅम मध्ये कुठल्याही परिस्थितीत एकही थेंब सुवेजचं जाता कामा नये. हा धर्म म्हणून आपण आपलं पाळलं पाहिजे. आय थिंक दॅट इज हॅपनिंग टुडे. दॅट इज समथिंग दॅट वी एज सोसायटी शुड डू अँड गव्हर्नमेंट एज अ मशिनरी शुड ऑल्सो ट्राय अँड अवॉइड. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जर पेनल्टी बसवली तर हे लोक STP फक्त दाखवण्यासाठी बसवतात, ते ऑपरेट करत नाही. डायरेक्ट सुवेज सोडलं जातं आणि मला वाटतं त्याला जर कुठे आळा बसला तर मोठ्या प्रमाणात एन्व्हायरमेंट आपण प्रोटेक्ट करू शकतो. आता याच्यातून पुन्हा मला एक असा प्रश्न पडला, आपण 5 वर्ष नगरसेवक होता आणि त्यानंतर आता तुम्हाला ते काय रिझन झाले तुम्ही सांगितले, त्याच्यातून बाहेर पडला. महाराष्ट्रातल्या नाशिक मधल्या आपल्या या शहराला दर 12 वर्षांनी कुंभ भरतो आणि कुंभाचे फंड्स येतात, चांगला फंड्स येतात. गेल्या काही वर्षांमध्ये नाशिकचं नागरिकांचं एक दुःख आहे, रस्ते तयार होतात, पाईपलाईन साठी खोदले जातात, पुन्हा ते तयार होतात, पुन्हा फुटपाथ साठी खोदले जातात, पुन्हा फुटपाथ तयार होतात, पुन्हा कोणती तरी वेगळी लाईन टाकायची असते, पुन्हा काहीतरी होतं, मग त्या रेन वॉटर साठी काहीतरी केलं जातं. हे सगळं जे आहे म्हणजे एकीकडे जो येणारा निधी आहे तो नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी वापरायचा असेल तर तुमचं विजन जे आहे ते वेगळं आहे. हे काय विजन असायला? सो बेसिकली आय थिंक वेअर वी लॅक ऍज अ सिस्टम इज वी डोंट हॅव अ मास्टर प्लॅन. आपल्याकडे मास्टर प्लॅन बनत नाही. आज A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत आपण जेव्हा रस्ता करतो तो फक्त आपण एका सिव्हिल इंजिनियरच्या हिशोबाने त्या रस्त्यासाठी काय लागतं, अच्छा कॉन्क्रीटचा रस्ता करायचा आहे, त्याच्यावर हा लेअर टाका, नंतर तो खडीचा लेअर टाका, नंतर M25 टाका, एवढं स्टील वापरा, याचाच विचार करतो आपण. हा विचार करत नाही की याच्यातून जेव्हा भविष्यात मला इलेक्ट्रिकल लाईन्स टाकायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण सर्व्हिस लाईन्स टाकलेल्या आहेत का. आपल्याला जेव्हा उद्या
अंडरग्राऊंड एखादी लाईन बस झाली, ती रिपेअर करायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय नियोजन करतो याचं आज आपल्याकडे प्लॅनिंग काहीच नाही. उद्या हे जेव्हा आपल्याला एक्सपॅन्ड करायचं असेल तर हे सुएज लाईन्स बाहेरून जाणार आहे, हे रस्त्याच्या मधून गेले तर त्याचं काय होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वेस्टशी कम्पेअर करतो, ह्या लोकांनी 50-50, 100-100 वर्ष पुढचा विचार करून लाईन्स टाकलेल्या आहेत. आजही लंडनमध्ये गेल्या 100 वर्षाचं एकही नवीन ब्रिज झालेला आहे, कारण त्यावेळेस त्यांनी त्याचं नियोजन केलं. तुम्हाला माहिती असेल की इथे आपला जो व्हिक्टोरिया ब्रिज आपण म्हणतो, तर ईस्ट इंडिया कंपनी ज्यांनी तो बांधला, त्यांचे 100 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी नाशिक महानगरपालिकेला एक पत्र दिलं होतं की आता आमची गॅरंटी संपलेली आहे, तुम्ही तुमचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि त्याच्यात जर काही सुधार असतील तर ते तुम्ही करा, पण आमची गॅरंटी संपलेली आहे. सो ते 100 वर्षानंतर पत्र बांधतायत. आपल्याकडे 1 वर्ष अगोदर केलेला रस्ता आपण आज खोदतोय. तर याच्यामधला हा जो विचारांचा जो काय हे आहे की वी डोंट थिंक लॉंग टर्म, वी वॉन्ट टू डू एव्हरीथिंग शॉर्ट टर्म. आज लोकांची रस्त्याची गरज आहे, आज करून टाका. उद्याचा विचार आपण करत नाही की उद्या त्या लाईन्स टाकायच्या, त्या सर्व्हिस लाईन्स टाकायच्या. तर याच्यासाठी मला वाटतं मास्टर प्लॅन करण्याची गरज आहे. त्या मास्टर प्लॅन मध्ये भविष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार हा आजच्या प्लॅन मध्ये गेला पाहिजे आणि मगच ती रस्ते किंवा ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. आणि याच्यावर फक्त चर्चा होते, पण याच्यावर कधी मी जे आज बोलतोय हे आज नाही बोलत, आज याच्या माझ्या मागे काही लोक हे बोलत झाले, पण वेस्टेड इंटरेस्ट असतात, त्याच्यातून गुणागुणाचे असतात. मला तर त्या खोलात जायचं नाही, पण मला वाटतं हा देश माझा आहे आणि हे शहर माझं आहे, हा रस्ता माझा आहे. हा जर विचार जर केला तर डेफिनेटली ह्या शहरात एकदा रस्ता गेला तर पुन्हा 50 वर्ष खड्डा करायची गरज नाही. मी तुम्हाला नगरसेवक असताना मी काय केलं, काय ट्रेन करत होतो. आमच्याकडे जेव्हा कॉलनी रोड्स व्हायचे, सो त्यावेळेस रस्ता व्हायच्या 2 महिने अगोदरपासून आम्ही तिथे होर्डिंग्स लावत होतो की ह्या तारखेपासून रस्त्याचं काम चालू होणार आहे. कोणालाही जर अंडरग्राऊंड पाईपलाईनचे कनेक्शन करायचे असतील, ड्रेनेजचे कनेक्शन करायचे असतील, केबल्स टाकायचे असतील, कृपया आता टाकून घ्या. 2 महिने तुम्हाला कालावधी दिला, याच्यानंतर तुम्हाला कुठलीही खोदण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याच्यामुळे तिथले लोक, प्लॉट धारक, ज्यांचे डेव्हलपमेंट होणं बाकी होतं, लाईन्स टाकायच्या बाकी होत्या, त्यांनी त्या टाकून घेतल्या. आणि त्याच्यानंतर हा टेंडरचा कॉन्ट्रॅक्ट नव्हता. टेंडरमध्ये हे मी त्या इंजिनियर्सला टाकायला लावलं की दर 100 मीटरवर तुम्ही क्रॉस पाईप्स टाकून ठेवा आणि तिथे चेंबर करून ठेवा. फ्युचरला म्हटलं याच्यात थोडासा कॉस्ट बजेट वाढेल, पण त्याची आज तुम्ही तरतूद करून द्या. याला 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर रस्ता करायच्या ऐवजी आपण 800 मीटर करूया, पण तो व्यवस्थित करू. दर 100 मीटरला क्रॉस पाईप टाकलेले आहेत, तिथे चेंबर तयार केलेले आहेत. आणि आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की आज जो माझ्या काळात झालेला रस्ता आहे, गेले आता 10 वर्ष झाले मी बाहेर आहे, आजही त्या रस्ता तोडावा लागलेला नाहीये. त्या चेंबरच्या माध्यमातून लाईन्स क्रॉस होत आहेत. सो मला वाटतं सुरुवात आम्ही केली होती ही फक्त हा ट्रेंड पुढे कोणीतरी मॅपिंग पाहिजे. एक्झॅक्टली, मॅपिंग पाहिजे आणि जबाबदारी पाहिजे. आपल्याला माहितीये की देर इज अ DLP विच इज कॉल्ड डिफेक्ट लायबिलिटी पिरियड फॉर एव्हरीथिंग इन कॉर्पोरेशन. तुम्ही एक रस्ता केला तर त्याला एक डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असते की 3 वर्ष 4 वर्ष, समजा या रस्त्याला काही झालं तर त्याच कॉन्ट्रॅक्टरनी करायचं आहे. सो मी कॉर्पोरेटर असताना तिथे आम्ही बोर्ड लावायचो की हा रस्त्यावर साधारणतः एवढा खर्च झालेला आहे, या रस्त्याचं क्वालिटी चेक जो आहे ते ह्या इंजिनियरनी केलेला आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं, याची डिफेक्ट लायबिलिटी ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत आहे, असा आम्ही तिथे फलक, आजही तो फलक तिथे आहे. सो मला वाटतं असं जर आपण करत गेलो आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी त्या व्यक्तीवर टाकत गेलो तर निश्चित हे सगळं चित्रात बदल घडेल. म्हणजे असं व्हिजन असणं हे निश्चितपणे समाजकारणात आणि राजकारणाची आवश्यकता आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, कारण ऍज अ नाशिककर म्हणून तुम्ही नाशकात जन्मले, नाशकात वाढले, नाशकात शिकले, नंतर परदेशात गेले, पण पुन्हा त्या ओढीने तुम्ही नाशकात आले. आज नाशिकमध्ये आलेला युवा वर्ग, नाशिकमध्ये असलेले नाशिककर जे नाशिक सिटीजन्स आहे, यांना तुम्ही तुमच्या विजन मधल्या नाशिकसाठी आणि मागचं जे नाशिक होतं पौराणिक असलेलं किंवा सांस्कृतिक जे शहर होतं, हे असंच राहण्यासाठी काय संदेश द्या? मला हा थोडा कठीण प्रश्न आहे, कारण का प्रत्येक जण माझ्या ह्या विचाराशी सहमत नसेल की नाशिक असंच राहिलं पाहिजे. नाशिक it should be a nice town, it shouldn't be a urban city. म्हणजे
बरेच लोक म्हणतात स्मार्ट सिटी म्हणजे काय. स्मार्ट सिटी म्हणजे 40 मजल्याच्या बिल्डिंग, ग्लासचे टॉवर्स, छान रस्ते, ओपनिंग बटन दाबलं तर गेट वर होईल, असं शहर म्हणजे स्मार्ट शहर असं मला वाटतं नाहीये. व्हॉट इज अ सस्टेनेबल शहर, की जिथे खूप सारे पार्क्स आहेत, मुलांना खेळायला खूप जागा आहे, माझं क्वालिटी ऑफ लाईफ हॅज टू बी एक्स्ट्रीमली गुड. मी 9 ते 5 काम केल्यानंतर जेव्हा 6 ला घरी येईल तेव्हा मला ऑफिस मधून मी घरी एक 15-20 मिनिटात पोहोचेल. पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगला असेल की मला माझी गाडी घरी ठेवून पब्लिक ट्रान्सपोर्ट नीच मी माझ्या ऑफिसला गेलो पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट नीच मी माझ्या घरी पुन्हा आलो पाहिजे. हे जे मी जेव्हा बाहेर होतो, मी लंडनमध्ये राहिलेलो आहे, तिथलं मेट्रो म्हणजे तिथला मेयर पण मेट्रोच वापरतो, तिथला मेयर पण सायकलच वापरतो. तर हे कारण का तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तसं डेव्हलप आहे. तर मला असं वाटतं की जर छान पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण डेव्हलप केलं आणि छान ह्या सगळ्या सुविधा असल्या तर आपल्याला त्या 40 मजली इमारतींची गरज नाही. आपलं आयुष्य असंच सुखकर होणार आहे. फक्त ते म्हणतात ना की त्या ग्लॅमरकडे, त्या वेस्ट मधल्या ग्लॅमर आणि ग्लिटरकडे जायचं नाहीये. आज जो फरक अमेरिकेत आणि युरोपमध्ये आहे, आजही मला जर तुम्ही म्हणाल की मला युरोपला जायला जास्त आवडेल कारण का त्यांनी त्यांची संस्कृती ही जपून ठेवलेली आहे. आजही तुम्ही पॅरिसला जा, आजही तुम्ही लंडनला जा किंवा एडिनब्राला जा किंवा ग्लासगोला जा किंवा इटलीला जा, त्यांनी त्यांचं जे जुनं आहे ते खूप सुंदर पद्धतीने जतन करून ठेवलेलं आणि ते म्हणजे आज आपण ते बघण्यासाठी तिकडे जातो. सो इट इज नॉट दॅट वी हॅव टू बिल्ड ग्लास बिल्डिंग्स अँड टॉवर्स. वी कॅन स्टील बी अ ब्युटिफुल सिटी, वी कॅन स्टील बी अ ब्युटिफुल प्लेस बाय मेंटेनिंग व्हॉट वी हॅड. म्हणजे आजही जर जुने नाशकात जे जुने वाडे जे आहेत ते आज दुःख होतं की ते पाडून आता नवीन इमारती तिथे होत आहेत. तेच जर हेरिटेज आपण मेंटेन करून जर छान हेरिटेज स्ट्रक्चर तिथे केले तर मला वाटतं अधिक या शहरामध्ये व्हॅल्यू एडिशन. धन्यवाद. खरं म्हणजे आपण जवळपास सगळ्याच विषयांवरती आज विक्रांतजींशी बोललो. खरं म्हणजे मी जसं आधी बोललो की माझी नाळ ज्या शहराशी जोडली गेली आहे, माझं गाव हे आहे, ही आत्मीयता असल्याशिवाय हे विचारच सुचणार नाही. ज्या पद्धतीने परदेशांमध्ये माझं गाव जपलं गेलं पाहिजे, जुने वाडे जपले गेले पाहिजे, जुन्या संस्कृतीचे पाऊल पुन्हा ह्या तशाच राहायला पाहिजे, अशा विचाराने भारावलं जातं. आणि मग विकास असू देत ना, पण त्या विकासामध्ये आपली संस्कृती नष्ट होत नाही ना, त्या विकासामध्ये आपली गावाची ओळख नष्ट होत नाही ना. आणि मग विकासाच्या नावाखाली पुन्हा तेच तेच करण्यापेक्षा माझा निसर्गाशी असलेले घट्ट नातं ठेवून, सामाजिक बांधिलकी ठेवून आणि मग समाजाच्या गरजा हेरून, समाजाच्या प्रत्येक गरजा, सामाजिक मध्ये अन्नदान असू दे किंवा त्यांची हॉस्पिटॅलिटी असू दे, याची सांगड घालून एक स्वतःच व्यक्तिमत्व फुलवता येतं, नवे बिझनेस करता येतो, नवे स्वतःचे छंद जोपासता येतात. आणि अशा छंदांना मूर्त स्वरूप देताना मला असं वाटतं की जीवनाचा भरभरून आनंदही घेता येतो. 1 तासापासून ज्या पद्धतीने आनंददायी वातावरणात आपण हे सगळं ऐकतोय, मला असं वाटतं की त्यांच्या या सामाजिक रस्त्यावरती त्यांनी धरलेल्या या सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्यासारख्या सगळ्यांचाही निश्चितपणे स्वयंसेवक होण्याची उर्मी, इच्छा जागृत झाली असेल. आणि मग मी हे माझं नाशिक कसं सांभाळू शकतो, तर त्यांच्यासारखे विचार घेऊन एक छोटासा खारीचा वाटा, तो प्लास्टिक अवेअरनेस राहू दे, ती गोदावरीची निष्ठा राहू दे, त्या असलेल्या आपल्या सांस्कृतिक पाऊल पुन्हा जपण्यासाठीचा विचार असू दे आणि त्या विचाराला देण्याची दिशा असू दे. मला असं वाटतं की हे केलं तर आपण पुन्हा एकदा पर्यटन दृष्ट्या नव्हे तर सांस्कृतिक आणि सगळ्या दृष्टीला पुन्हा एकदा आपलं नाशिकला विकासाच्या वाटेवरती अधिक प्रगतीशील करू. आजच्या मितीला एवढंच. पुढच्या एपिसोडमध्ये असाच नवीन विचार, असाच नवीन विषय आणि मग तुमच्याशी असलेल्या गप्पांचा एक नवीन एपिसोड. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने.
और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।